आपण मुलांना आपले यू कॅटॅपल्टचे व्हिडिओज दाखवू शकलोय का? तुमचा माईक बंद आहे सर. हा मॅडम बोला. हा, आपण आपले यू कॅटॅपल्ट फाउंडेशनचे व्हिडिओज मुलांना दाखवू शकलोय का? आवाज क्लिअर नाही मॅडम, थोडा आवाज. आता येतोय आवाज? हा येतोय. हा, मी म्हंटल आपले व्हिडिओज मुलांना आपण दाखवू शकलो का यू कॅटॅपल्ट फाउंडेशनचे? म्हणजे दाखवत आहे की दाखवू शकता का म्हणताय काय? नाही, दाखवलेत का? ऑलरेडी दाखवलेत का असं म्हणते मी. नाही मॅडम, काय झालं आमच्याकडे हा जो सेटअप आहे ना, याच्यामध्ये 11th क्लास 12th क्लास बसतात आणि आमच्याकडे ज्युनियरला काही सायन्सला लेक्चरर नव्हते, त्यामुळे आम्हाला स्पेशली त्यांना या रूम मध्ये एंगेज करावं लागलं. आणि रात्री कसं काही मुलं बाहेरचे आहेत, हॉस्टेलच्या मुली आहेत, त्यामुळे थोडी अडचण झाली आणि काही व्हिडिओ दाखवले नाही. सुरुवातीचे क्लासेस केले काही, पण त्यानंतर काही व्हिडिओ दाखवले नाही. अच्छा, तुमच्याकडे मग हा एकच सेटअप आहे का? म्हणजे एक डिजिटल बोर्ड आहे की स्मार्ट टीव्ही आहे? काय आहे हे? डिजिटल बोर्ड आहे प्लस स्मार्ट आहे. अच्छा, ओके. आता तुम्ही त्या डिजिटल बोर्ड वरूनच जॉईन झालाय सगळेजण? मॅडम मी सगळे आता डिजिटल बोर्ड वरून जॉईन झालाय की मोबाईल वरून जॉईन झालाय? डिजिटल बोर्ड वरून झालंय. डिजिटल बोर्ड वरून जॉईन झालाय. बरं बरं, ठीक आहे. ठीक आहे, चालेल सर. मी की नाही आधी मुलींशी बोलून घेते थोडस 10 मिनिटं आणि मग मी तुमच्याशी बोलते. मग 8वीच्या मुली ज्या आहेत, आधी 10वीच्या मुलींना समोर बोलवा. 10वीच्या मुली आहेत बसलेल्या आहेत. अच्छा, 10वीच्या मुली बसलेल्या आहेत. 10वी डिग्री गर्ल्स आहे. एक एक जण जे आहे, मला तुमचं नाव सांगा. आणि त्यांना थोडस ना तुमच्या बाजूला कुठेतरी बोलवावं लागेल सर, कारण तिकडून एवढं लांबून आवाज नाही येणार मला त्यांचा. पुढे या, 10वीच्या मुली, 2 मुली पुढे या मुलींनो. मोहिनी सकाराम नेता. अच्छा, मोहिनी. आणि नेक्स्ट कोण आहे 10वीची? आणखी कोण आहे? शालू वेंकट गावडे. अच्छा, ठीक आहे. बसा मुलींनो. फक्त बोलताना बसूनच बोला, फक्त बोलताना थोडस मोठ्याने बोला. अच्छा, मला सांगा, तुम्ही सुरुवातीला जसं सर म्हणतात ना व्हिडिओज पाहिलेले आहेत, तर किती व्हिडिओज बघितले असतील बेटा? 2-3 असे किती आठवते तुम्हाला सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही जॉईन झालेला? आधीचे किती व्हिडिओ पाहिले? मोठ्याने बोला बेटा, मोठ्याने बोला. मॅथ्सचे 2 बघितले. इंग्लिशचे किती? अच्छा, एव्हरेज 2. ओके ओके. मॅथ्सचे 2, इंग्लिशचे 2. पण गर्ल्स, मला सांगा, तुम्हाला ते व्हिडिओ ज्यावेळी तेव्हा बघितलेले त्यावेळी समजलेले का? व्हिडिओ मध्ये जे शिकवलेलं समजत होतं? थोडं थोडं समजत होतं. बरं, ठीक आहे. 9वीच्या कोण कोण मुली आहेत? 9वीच्या मुलींनी हात वर करा. अच्छा अच्छा. आणि 8वीच्या कोण कोण आहेत? ओके, 8वीच्या इथे जास्त बसलेले आहेत. अच्छा, मग इथे फर्स्ट बेंच वरती माझ्या लेफ्टला डाव्या बाजूला फर्स्ट बेंचवर बसलेल्या मुली कितवीच्या आहेत मग? 10वीच्या. मॅडम. ओके ओके ओके. अच्छा मुलांना, मला सांगा, तुम्हा सगळ्यांना थोडं थोडं का होईना त्या व्हिडिओ मधलं समजत होतं? ज्यांना ज्यांना समजत होतं, ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ खूप आधी बघितलेले, त्यांनी जरा हातवर करा. समजत होते. समजत होतं. बरं बरं, ठीक आहे, चालेल. हँड डाऊन करा. आता ना मला एकेकाने ना बसल्या बसल्याच फक्त थोडं मोठ्याने बोलून सांगा की तुम्हाला ना तुमच्या सगळ्यांची 10वी झाल्यानंतर ना कशामध्ये करिअर बनवायचंय? म्हणजे काय बनायचंय तुम्हाला? डॉक्टर, इंजिनियर, टीचर, काय बनायचंय? सांगा तुम्ही काय बनायचं ते सांगा. डॉक्टर बनायचंय. ओके, ग्रेट. बेटा तुला? टीचर. टीचर कुठल्या विषयाची? मॅथ्सची टीचर बनायचं. ओके, ग्रेट ग्रेट. ठीक आहे, नेक्स्ट. मला डॉक्टर बनायचंय. डॉक्टर बनायचंय तुला. ओके बेटा, नेक्स्ट.
बिझनेस पर्सन. ऐकायला नाही आलं बेटा. बिझनेस पर्सन बनायचं आहे म्हणजे. अच्छा, बिझनेस पर्सन बनायचे. ओके, छान. नेक्स्ट. डॉक्टर. बोल ना तू. राजलक्ष्मी. एअर होस्टेस बनायचं. एअर होस्टेस. ओके, ग्रेट, छान. नेक्स्ट. डॉक्टर बनायचं. डॉक्टर बनायचंय. नेक्स्ट. बिझनेस. ऐकायला नाही आलं. बिझनेस करायचा. अच्छा, ओके. बिझनेसमॅन बनायचं आहे. हा, कळलं. पोलीस बनायचं आहे म्हणजे ती. पोलीस. ओके, इकडचे आता राहिलेले. हा, ओके, ठीक आहे. मुलींनो, ऐका. लॉयर बनायचं आहे म्हणजे ती. लॉयर बनायचंय. ओके, ग्रेट, खूप छान. सर, तुमची शाळा जी आहे ती मराठी मीडियमची आहे का? मराठी मीडियम. कितवी ते कितवी पर्यंत आहे? 1st to 12th. 12th आर्ट सायन्स दोन्ही आहे? दोन्ही आहे. ओके, ग्रेट. हे खूप चांगली प्लस पॉइंट झाला. सर, आपण काय करूया ना की तुमच्याकडे मला सांगा 8वी ते 10वी मध्ये कुठल्या सब्जेक्ट साठी टीचरचा शॉर्टेज आहे का? आधी होतं, आर्ट्सचं टीचर नव्हतं. अच्छा. आता ते आउटसोर्सिंगनी दिलेले आहे आणि एक सायन्सच्या मॅडम त्या लिव्हवर आहेत, प्रेग्नन्सी लिव्हवर आहे. अच्छा, कधीपासून लिव्हवर आहेत सर त्या? त्या आत्ताच मागच्या महिन्यात गेल्या आणि मागे याच्यावर होत्या, बाल संगोपन रजेवर होत्या. पण त्यांनी आम्ही काय केलं मग, आमचे जे एले आहेत लॅब असिस्टंट, सायन्सचा बरा नॉलेज आहे, त्यांना शिकवायला लावलं होतं. अच्छा सर, ऍक्च्युली ना बघा, आता मी तेच सांगणार होते. मी ना 3-4 गोष्टी खूप महत्वाच्या आज डिस्कस करायलाच आपली मीटिंग ठेवली. तर पहिली गोष्ट ना, जी आपल्याला आधीपासूनच जी प्लॅन होती पण झाली नाहीये, पण आता त्याला अजून व्यवस्थित सुनियोजित आपण करूयात. मुलांना तुम्ही सगळे पण ऐका. मला सांगा, तुमची सर फक्त कन्या शाळा आहे की मुलं पण आहेत? याने को एज्युकेशन आहे मॅडम, मुलं मुली. अच्छा, कारण इथे एक पण मुलगा नाही दिसत आहे म्हणून म्हटलं. अच्छा, तिकडे कोपऱ्यामध्ये बसलाय तो. हा, राईट, ज्याला बिझनेसमॅन बनायचंय म्हटला तो. करेक्ट. अच्छा, मला सांगा मुलांनो, तुम्हाला हा जो स्मार्ट बोर्ड कोणाकोणाला वापरायला येतो? हात वर करा. स्मार्ट बोर्ड कोणाला वापरता येतो? हा जो सपोज स्मार्ट बोर्ड ज्याच्यावरून तुम्ही मीटिंग जॉईन झाले, हा कोणाला वापरायला येतो? आहे आमच्याकडे एक मुलगा आहे. अजून बाकी नाही कोणाला येत? बरं, ठीक आहे, काही हरकत नाहीये. सर, आपण काय करूया ना, बघा, मी असं नाही म्हणत अगदी सगळ्याच विषयाचे व्हिडिओज दाखवा, पण अच्छा मला सांगा, 11वी-12वी मध्ये सगळे शिक्षक आहेत सायन्सला? आहेत मॅडम, आता आहेत. ओके, ठीक आहे. तर बघा, तुमच्याकडे की नाही सायन्सचे जे सब्जेक्ट टीचर नाही आता सध्या ना, तर तुम्ही काय करू शकता ना सर, ऍटलिस्ट त्या विषयाचे तरी व्हिडिओज ना मुलांना लाईनीमध्ये दाखवा. लाईनीमध्ये म्हणजे बघा, भाग 1, भाग 2, आता जसं गुरुत्वाकर्षण पहिला धडा यांचा सायन्सचा, तर त्याचा भाग 1 आज दाखवला, उद्या भाग 2, भाग 3, कारण खूप मोठा धडा आहे, तर एका व्हिडिओमध्ये ते शिकवून नाही झालेत ना. तर ते लाईनीमध्ये जर व्हिडिओ बघतील ना सर, तर त्यांना समजेल. मग आता सर, इंटरनेटचं कसं आहे? त्यांना आवाज दे बरं तिकडे. हवं तर दरवाजा बंद करून टाका. सर, इंटरनेटचं कसं आहे? आपल्या स्कूलमध्ये वायफाय आहे का? आहे ना मॅडम. वायफाय आहे ना, ठीक आहे. चला, ही खूप चांगली गोष्ट झाली सर. ऍक्च्युली ना सर, बघा, आपण असं करूया, मुलांनाच तुम्ही मॉनिटर बनवा. जसं आता इथे एक मुलगा आहे बघा, ज्याला हा स्मार्ट बोर्ड कसं वापरायचं माहितीये, आणि आता व्हिडिओ डाउनलोड वगैरे करून दाखवायची काही गरज नाही. युट्यूब वरून डायरेक्ट तुम्ही आपले रेकॉर्डेड व्हिडिओज मुलांना दाखवू शकता, लाईनीमध्ये दाखवू शकता. तर मुलांनाच त्याला चालू करू द्या आणि मुलांनाच मॉनिटरला एकाला बनवून ना, त्यांना वहीमध्ये ना ते लिहायला सांगा. जसं की तारीख टाकली, कुठला सब्जेक्टचा व्हिडिओ बघतोय, धड्याचं नाव आणि कुठला भाग बघितला. जसं की आता गुरुत्वाकर्षण आहे, आज भाग 1 बघितला 12 तारखेला,
उद्या भाग 2 बघितला 13 तारखेला. असं जर लाईनीमध्ये बघतील ना सर हे सगळे सायन्सचे व्हिडिओज 8वी ते 10वी वाले विद्यार्थी, ह्यांना सगळं चांगलं व्यवस्थित समजेल. आणि हवं तर त्या व्हिडिओज बघताना तुम्ही जे लॅब असिस्टंट सर आहेत त्यांचं हेल्प घ्यावं. तर मग ही कॅन हेल्प चिल्ड्रन की लाईनीमध्ये आपण कसं बघूया, कुठला धडा कधी दाखवायचा आहे ते प्लॅन करूयात. मग त्यांना पण हेल्प होईल आणि मुलांच्या कन्सेप्ट अजून जास्त व्यवस्थित क्लिअर होतील. कारण आपण जे क्लासेस जे शिकवले आहेत सगळ्या एक्सपर्ट टीचर्सनी शिकवलेले आहेत, जे इथे शहरातल्या स्कूल्स मधून ज्यांना खूप वर्षांपासूनचा अनुभव आहे. त्याच्यामुळे लाईनी बघितल्यावर त्यांना त्या सगळ्या व्हिडिओ समजतील. आणि तुमच्याकडे पण रेकॉर्ड राहील सर की आम्ही एवढ्या एवढ्या व्हिडिओज मुलांना दाखवलेले आहेत आणि तुम्हाला समजेल पण की काय दाखवून झालंय आपलं आणि काय काय राहिलंय. नाहीतर एवढ्या सगळ्या व्हिडिओज आहेत लक्षात कसं राहणार ना. तर ही एक महत्वाची गोष्ट होती सर पहिल्या नंबरची. कारण हा उपक्रम राबवणं ह्याच्यासाठी आवश्यक आहे. एकतर जे विषयचे शिक्षक नाहीयेत मुलांचा अभ्यासक्रम पूर्ण होईल. हा उपक्रम राबवल्यामुळे सर तुमच्या मुलांचे ज्यांचे खूप चांगले उत्कृष्ट मार्क्स येतील ना त्यांना आपण पुढे जाऊन लॅपटॉप आणि स्कॉलरशिप देणार आहोत फ्रीमध्ये. आणि असे नाहीये की फक्त मुलांनाच देणार आहे. ज्या शाळा ह्या उपक्रम राबवायला खूप चांगला आम्हाला सहयोग देतील त्या शाळेंना पण आपण मोटिवेशन म्हणून सन्मान म्हणून काहीतरी देण्याचा प्लॅन करतोय. आणि एवढंच नाहीये सर की मुलं 10वी 12वीतून चांगली पास आउट झाली ना तर पुढच्या उच्च शिक्षणासाठी त्यांना पूर्ण फंडिंग मिळेल, त्यांचं पूर्ण शिक्षण फ्री मध्ये होईल, ह्याच्यासाठी पण आपण प्रयत्न करतोय सर. तर त्याच्यामुळे हा आपला ना मुलांबरोबरचा लॉंग टाइम प्लॅन आहे. आणि इव्हन एज्युकेशन झाल्यावर त्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी लावून देणं, त्यांना चांगली प्लेसमेंट देणं. तर असं आपला पूर्ण 5 ते 7 वर्षाचा एका विद्यार्थ्याबरोबरचा आपला प्लॅन आहे. पण ते पुढच्या गोष्टी आहेत. पण ह्या वर्षी ऍटलिस्ट जे करायला पाहिजे ते एक्झिक्यूट होणं खूप महत्वाचं आहे. तर तुमच्याकडे बेस्ट पार्ट हा आहे सर, एकतर वायफाय आहे, मोठा डिजिटल बोर्ड आहे, 12वी पर्यंत तुमच्याकडे स्कूल आहे. त्याच्यामुळे ना हा उपक्रम राबवण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या सगळ्याच तुमच्याकडे अवेलेबल आहेत. तर तुमचं जे स्कूल आहे ना ह्या सगळ्या बाबतीमध्ये एक उत्तम जागा आहे जिथे आपण एकदम सक्सेसफुली हा प्रोग्राम रन करू शकतो आपण. सो प्लीज करा लॅब असिस्टंट सर किंवा कम्प्युटर टीचरची थोडीशी सुरुवात करताना हेल्प घेऊन. आणि बाकी मोबाईलला पण तुम्ही स्मार्ट बोर्ड कनेक्ट करू शकता. तसं वायफाय असल्यामुळे गरज नाहीये, पण ती पण एक आपल्याकडे सोय आहे. तर ही पहिली महत्वाची गोष्ट होती सर. तर मुलांना प्लीज तुम्ही मॉनिटर अपॉइंट करा, 8वीतून एक, 9वीतून एक, 10वीतून एक. सो त्यांनाच स्टार्ट करू द्या, त्यांनाच लिहून ठेवू द्यात. आणि पुढे जाऊन आपण काही वर्कशीट वगैरे पण ह्यांना सोडवायला देऊ सराव परीक्षेसाठी. आणि त्या प्रश्नपत्रिकांमध्येच शेवटी उत्तर पण असेल. तर मुलांना फक्त न बघता सोडवायचंय, सोडवून झालं ते स्वतःच चेक करतील उत्तर पत्रिका बघून की माझं उत्तर बरोबर आहे की नाही. तर ही एक पहिली इम्पॉर्टंट गोष्ट होती सर. आणि बघा आता ही पहिल्या गोष्टीवर आम्ही काम करता करताच आता ही दुसरी एक नवीन गोष्ट निघून आली. ती म्हणजे 7 फेब्रुवारीला लोधा फाउंडेशन तर्फे एक स्कॉलरशिपची परीक्षा ऑनलाईन होणार आहे. मुलं घरी बसल्या बसल्या किंवा शाळेमधूनच ऑनलाईन परीक्षा देऊ शकतात. ती परीक्षा जी आहे मुलं क्रॅक करतील तर त्यांना पूर्ण उच्च शिक्षण फ्री फंडिंग लोधा फाउंडेशन करेल, जसं मी आता तुम्हाला सांगितलं. शिवाय ह्यांची एप्रिल मध्ये परीक्षा झाल्यावर मे महिन्यामध्ये सुट्टी असते ना, तर 3 आठवड्याच्या सुट्टीमध्ये 2 युनिव्हर्सिटीज आहेत, एक पुण्याला आहे आणि एक काहीतरी नॉर्थ इंडियामध्ये आहे. तिथे 3 आठवड्यासाठी मुलांना बोलवणार ही लोक, त्यांना सगळे एक्सपेरिमेंट्स वगैरे करून तिकडच्या सगळ्या नवीन नवीन गोष्टी, नवीन टेक्नॉलॉजी दाखवणार. तिकडे जाण्या येण्याचा राहण्याचा खर्च पण फ्री आहे. ही ऑनलाईन परीक्षेचा फॉर्म भरण्याचा पण तो फ्री आहे. म्हणजे सगळंच फ्री आहे. फक्त मुलांना काय करायचंय, चांगला अभ्यास करून ती परीक्षा पास आउट करायची. त्या परीक्षेचं नाव आहे लोधा जीनियस स्कॉलरशिप. तर आपण ना आपला जो गडचिरोलीचा ग्रुप आहे बघा, त्याच्यामध्ये ही माहिती टाकलेली. आणि गेल्या आठवड्यामध्ये गुरुवारी सगळ्या HM बरोबर आपली मीटिंग होती ऑनलाईन, ज्याच्यामध्ये तुमचे प्रोजेक्ट ऑफिसर्स पण होते. त्यांना सगळ्यांना मग हेच या परीक्षेबद्दल सगळं सांगण्यात आलेलं होतं. किती मार्कांची परीक्षा होईल, कुठकुठले विषय आहेत, सगळं.
तर आता त्याची मी तुम्हाला लिंक पाठवते सर आज. ती लोधा फाउंडेशनची लिंक मुलांकडून ह्याला सगळ्या मुलांना आपल्याला नाही नॉमिनेट करायचंय. जी मुलं सायन्स आणि मॅथ्स मध्ये खूप चांगली आहेत, 7वी ते 11वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, प्रत्येक वर्गातून तुम्ही 2-2 चांगले विद्यार्थी निवडा आणि त्यांचा गुगल फॉर्म भरा. म्हणजे समजा तुमचे 7वी ते 11वी पर्यंत 10 विद्यार्थी झाले तर 10 वेळा तो गुगल फॉर्म भरा. म्हणजे त्या 10 विद्यार्थ्यांची वेगवेगळी माहिती आमच्याकडे येईल. रजिस्ट्रेशन सुद्धा आम्ही तिथेच करणार आहे. तर मला आधी तुम्ही गुगल फॉर्म भरून द्या आज. आणि दुसरं सर, त्यांचा संध्याकाळी क्लास असेल पण ऑनलाईनच, संध्याकाळी 6 ते 7:30. कारण हे जे स्कॉलरशिपचे जे विषय आहेत ना, गणित आणि सायन्स सेम आहे, पण आणखी 2 विषय आहेत, लॉजिकल रिझनिंग आणि सोशल इंटेलिजन्स. तर ते काय आहे मुलांना त्याची कल्पना नाही. आणि सायन्स आणि मॅथ्स पण सरळ सरळ नाही, फिरवून फिरवून विचारणार. म्हणून ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय जो अभ्यासक्रम आहे तो त्यांना आपण ऑनलाईन शिकवते, तो पण मध्ये. तर म्हणजे सगळं भेटतंय, फक्त तुम्हाला त्याचा फायदा करून घ्यायचा आहे. तर ती ऑनलाईन मीटिंग तुम्ही मुलांना जॉईन करून देऊ शकता संध्याकाळी. पण तुम्हाला बघावं लागेल सर, शाळेमध्ये जर कम्प्युटर पण असेल ना, एका इथे ह्या रूम मध्ये एका ग्रुप बसू शकतात. 2 ग्रुप बनणार आहेत आपले, कारण 2 वेगवेगळे प्रश्नपत्रिका येणार आहेत मेन परीक्षेमध्ये. 7वी, 8वी, 9वी तिघांचा मिळून एक पेपर त्यांच्या लेवलनुसार बुद्धिमत्तेच्या, आणि 10वी 11वीचा एक वेगळा पेपर असेल. तर त्याच्यामुळे आपण शिकवतोय पण त्या 2 ग्रुपला वेगवेगळं. तर मग एकाच वेळी 2 मीटिंग असतील. पुढे जाऊन कदाचित 3 मीटिंग पण होतील, कारण 11वी 12वी 10वी 11वी साठी सायन्स मध्ये ज्या विद्यार्थ्यांना इंटरेस्ट आहे त्याचा ग्रुप वेगळा बनेल आणि मॅथ्स मध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्याचा पण ग्रुप वेगळा बनेल. तर मग ते एकाच वेळी ज्या 2 किंवा 3 मीटिंग असतील तर तुम्हाला 3 ठिकाणी वेगवेगळ्या मुलांना बसवून जरा मीटिंग जॉईन करून द्यावी लागेल. समजा सर लाईव्ह संध्याकाळी 6 ते 7:30 नाहीच जमलं तर कमीत कमी ना आपली रेकॉर्डिंग युट्यूब वरती जाते. तर ती रेकॉर्डिंग तर तुम्ही मुलांना डेफिनेटली दाखवू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही मुलांकडून प्रिपरेशन करून घेऊ शकता. तर ही दुसरी महत्वाची गोष्ट होती सर. तिसरी गोष्ट, आपला जो गडचिरोलीचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये बघा मी ना काही शाळांची नावं टाकलेली. तर तुमच्या शाळेचं जे आहे माझ्याकडे बेसिक इन्फॉर्मेशन पण नाही आलेली आहे. तर तुमच्या शाळेचा एक गुगल फॉर्म, तुमच्या शाळेची माहिती असलेला गुगल फॉर्म आणि 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांचा गुगल फॉर्म, मी तुम्हाला सगळ्या लिंक आता परत एकदा पाठवते. तर ह्या सगळ्या मला लागतील सर. तर ना तुम्ही प्लीज ते गुगल फॉर्म, एक लोधावाला जो गुगल फॉर्म आहे ना तो आजच भरा. आणि बाकीचे जे गुगल फॉर्म आहेत ना, बाकीचे आणखी 2 गुगल फॉर्म आहेत, ते तुम्ही 3-4 दिवसांपर्यंत भरून दिले तरी सुद्धा चालेल, ते काय अर्जंट नाहीये. तर ही एक तिसरी महत्वाची गोष्ट होती सर. सर आता ना तुम्ही विद्यार्थ्यांना वर्गामध्ये पाठवलं तरी चालेल. फक्त एक गोष्ट सगळ्या विद्यार्थ्यांना मला सांगायची आहे, गर्ल्स तुमच्यापैकी मेजॉरिटी स्टुडंट्सला सायन्स घ्यायचंय आणि तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल तुमच्या शाळेमध्ये 11वी 12वी असल्यामुळे सायन्समध्ये आपले सगळे सब्जेक्ट इंग्लिश मध्ये असतात है ना, आणि तुमचं सध्या मराठी मीडियम मध्ये. तर तुम्ही काय करा, सायन्स आणि मॅथ्सच्या पुस्तकामध्ये बघा इंग्लिश मध्ये आपण कुठकुठल्या मराठी शब्दाला काय म्हणतो. जसं की गुरुत्वाकर्षणाला इंग्लिश मध्ये ग्रॅव्हिटेशन म्हणतो. मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण सूक्ष्म जीवांना म्हणतो. तर बघा कंसामध्ये पुस्तकामध्ये ते इंग्लिशचे शब्द दिलेले आहेत, ते तुम्ही आतापासूनच पाठ करा. मग कुठे जाऊन तुम्हाला 11वी सुरू झाल्या शिकवलेलं समजेल. नाही तर मग काहीच समजत नाही आणि मग तुमचे 5-6 महिने ते काय शिकवले ते समजून घेण्यामध्येच जातात आणि मग मार्क्स सुरुवातीला कमी येतात मग 11वी मध्ये आणि खूप वेळ आपला निघून जातो. तर आधीपासूनच मग तुम्ही त्याची पूर्वतयारी करायला हवी आतापासूनच. ठीक आहे, चला. सर विद्यार्थी बसायचं असेल तर बसू द्यात किंवा ते वर्गात गेले तरी पण चालेल, तुमच्यावरती डिपेंड आहे. मला आणखी थोडंसं काही जनरल फक्त बोलायचंय शाळेबद्दल तुमच्याशी, मग आपली मीटिंग आपण संपवू. सर मला सांगा, आपले हे जे विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांचा पालकांचा व्यवसाय काय आहे प्रामुख्याने? शेती आणि मजुरी. शेती आणि मजुरीच करतात. ठीक आहे. आणि काही मुलांचं आहे दुकान वगैरे आहे. अच्छा, काही मुलांचं दुकान वगैरे आहे. ओके ओके, ठीक आहे. सर आपल्याकडे ना मॅडम आमच्याकडे काही मुलं, मॅडम
काही विद्यार्थी आमच्याकडे गावामधले जे आहेत ते WF आहे, विदाउट फॅसिलिटी आहे. तर त्यांना पण भरता येईल ना, काही प्रॉब्लेम नाही. हो हो, कोणी पण भरू शकतं सर, कोणी पण. कोणी पण भरू शकतं. फक्त तुम्ही ना जे खरंच खूप सिन्सिअर मुलं आहेत आणि मॅथ्स आणि सायन्स मध्ये चांगले आहेत, त्यांचेच भरा फक्त. कारण परीक्षा जी आहे ती ऑल इंडिया आहे, त्याच्यामुळे तू एवढी पण सोपी नसणार आहे परीक्षा. बरोबर. हं? ठीक आहे, ठीक आहे सर. सर आणि मला सांगा, तसं तुम्हाला ट्रॅक करणं मुश्किल असेल, पण आपण एका गावामध्ये असतो तर आपल्याला थोडीफार इकडून तिकडून माहिती मिळते. त्या माहितीच्या आधारावर मला सांगा, तुमच्या शाळेतून 12वी नंतर मुलं पास आउट झाल्यावर असे किती विद्यार्थी असतील, किती टक्के विद्यार्थी असतील जे उच्च शिक्षण पूर्ण करतात आणि स्वतःच्या पायावरती उभं राहतात काहीतरी करून? फार कमी आहे मॅडम. तरी 5-6%? नाही, खूप झालं. 5-6 म्हणजे जास्त झालं. अच्छा, म्हणजे 50 मधून 1-2 वगैरे असाच बनतो असं म्हणायचंय तुम्हाला? प्रत्येक बॅच मध्ये असतो एखादा मुलगा, एक दोन मुलं प्रत्येक बॅच मध्ये. हा, म्हणजे 1% पण नाही, 1%च म्हणू शकतो ऑलमोस्ट आपण. मुलं ठीक आहे. कसं सायन्सला ऍडमिशन चांगले मार्क्स मिळतात, पण त्यांना कुठं हायर क्वालिफाईड म्हणजे क्वालिफिकेशनला पाठवलं, इंजिनिअरिंग आहे किंवा मेडिकलचं CET वगैरे दिली, तर मुलं पास होतात पण जात नाही ते. मग ते काय करतात, BSc ला वगैरे ऍडमिशन घेतात. अच्छा अच्छा, नाही सर ठीक आहे, BSc जरी केलं किंवा दुसरं काहीतरी आणखी कोर्स केला तरी कमीत कमी ते स्वतःच्या पायावर तर उभं राहतात ना. म्हणजे मला म्हणायचंय, असं तर नाहीये ना की काहीच जमलं नाही, 12वी नंतर पुढे काहीच जमलं नाही म्हणून ते जसं त्यांचे पेरेंट्स राहतात ते शेती वगैरे करतात तेच त्यांनी करायला सुरुवात केली. नाही, तसं नाही आहे. मुलं शिकतात, काही नाही, आपलं पोलीस म्हणा, शिक्षक असे आहेत. अच्छा अच्छा. क्वालिफिकेशन आता पोरामध्ये तशी जागृती झालेली आहे. आधीचं पॅटर्न वेगळं होतं, पण आता आहे त्यांच्यामध्ये जिद्द निर्माण झालेली आहे आणि करतात. ठीक आहे, ठीक आहे, चला ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि मुलींच्या शिक्षणाला घेऊन पालक जागृत आहेत? आहेत. गर्ल्स एज्युकेशनसाठी? ठीक आहे सर, ठीक आहे, चला चांगली गोष्ट आहे ही पण. कारण मी हे असं ह्याच्यासाठी विचारलं, काही वर्षांपूर्वी बघा मुलांना शाळेत पाठवायचे पण मुलींना शाळेतच नाही पाठवायचे, मुलगी आहे म्हणून. तर नाही, तसं प्रश्न नाही आमच्याकडे. त्याचं काही नाहीये. ठीक आहे. मुलींची, आमच्या शाळेमध्ये मुलींची संख्या जास्त आहे. अच्छा अच्छा, हो, ग्रेट ग्रेट. सर मला सांगा, मुलांची आपले हे जे वसतिगृह आहेत राहण्याचे, मुलं मुली जिथे राहतात, ती असं चांगलं पक्क कन्स्ट्रक्शन वाल्या बिल्डिंग्स आहेत? पक्का कन्स्ट्रक्शन. अच्छा, आणि तिथे असं पिण्याचं स्वच्छ पाणी, स्वच्छ टॉयलेट्स वगैरे सगळं आहे, लाईट वगैरे? आहे ना, सगळं आहे. सर तुमच्या इकडे स्पेशली लाईटचं कसं आहे, लाईट सारखी जाते का? नाही, आमच्याकडे लाईट वगैरे जात नाही फारसं. फारशी नाही जात. चला ग्रेट, म्हणजे चांगलं आहे. सर आपण ना काय करणार आहोत ना, महिन्यातून एकदा, फक्त महिन्यातून एकदाच मुलांसाठी काही स्पेशल क्लासेस घेण्याचं पण प्लॅन करतोय. स्पेशल क्लासेस म्हणजे सायबर सिक्युरिटी, इंटरनेटचा सेफ वापर कसा करावा, गुड टच, बॅड टच, परत त्यांच्या समोर करिअरचे पुढे जाऊन काय काय ऑप्शन्स आहेत, असे काही जनरल अवेअरनेसचे टॉपिक्स आपण घेणार आहे. तर त्याची लाईव्ह मीटिंग ना तुम्हाला पॉसिबल झालं तर प्लीज मुलांना जॉईन करून द्या, जेव्हा केव्हा तुमच्या ग्रुपमध्ये मेसेज येईल ना तेव्हा. चालेल. ठीक आहे सर. सर आणखी ना, बस झालं आता, एखाद दोनच क्वेश्चन्स आहेत आपलं, बाकी सगळं मेन जे आहे ते बोलून झालेलं आहे. मी बघू शकते सर तुमच्या जे विद्यार्थी आहेत ते खूप असे ऍस्पिरेशनल आहेत आणि त्यांना आपण चांगला गायडन्स दिला आणि पुढच्या शिक्षणासाठी पण त्यांना आपण चांगली उमेद दिली की त्यांना पुढे जाऊन पण हेल्प भेटू शकते. कारण मला माहितीये तुमच्या इकडे 12वी नंतर पैशाच्या प्रॉब्लेममुळे एज्युकेशन कम्प्लीट न करू शकणारे किंवा ज्या फील्डमध्ये जायचंय त्या फील्डमध्ये न जाणारे असे बरेच विद्यार्थी असतील, तर आपण त्यांनाच हेल्प करण्यासाठी इथे आहोत. सो जेणेकरून कमीत कमी ते ग्रॅज्युएशन त्यांना ज्याच्यातून करायचं, मग ते इंजिनिअरिंग मधलं ग्रॅज्युएट असू द्यात, डॉक्टर मधला ग्रॅज्युएट असू द्यात किंवा नॉर्मल BSc का असेना, बट
ते चांगल्या मार्क्सनी स्कोर करून त्या डिग्रीचा वापर करून काहीतरी स्वतःच्या पायावर उभे राहिले. हाच आपला जो आहे तो उद्देश आहे की आपण त्यांना कसं पुढे आणू शकतो. आणि विचार करा सर, तुमच्या स्कूलमधून एखादा जरी विद्यार्थी असा निघाला की ज्याला स्कॉलरशिप फुल मिळाली आणि त्याचा उपयोग करून तो काहीतरी बनलाय, सो खूप गावच्या लोकांना, बाकीच्या पेरेंट्सला त्याने खूप मोटिवेशन मिळेल आणि नाव तर तुमच्याच शाळेचं होईल. ठीक आहे सर. माझ्या बाजूने जे मला विचारायचं होतं ते झालंय तसं विचारून. सर एक लास्ट क्वेश्चन, आपल्या 10वीचा आणि 12वी सायन्सचा आणि 10वीचा रिझल्ट कसा होता ह्या वर्षी? रिझल्ट 10वीचं 75 होतं आणि 12वी सायन्स 100% आहे. ओके, ग्रेट. सर जो टॉपर आहे त्यांचे पर्सेंटेज किती होते? टॉपर पर्सेंटेज आमच्याकडे 65 आलं. 10वीला 12वी 65? 10वीला 73. अच्छा, 10वीला 73 आणि 12वीला 65 होता. बघा आपण ह्याच्यावरती पण वर्क करू शकतो की ह्यांचे जे ग्रेड्स आहेत ते अजून कसे वरती जाऊ शकतील. कारण बघा, तसं म्हणायला गेलं तर आपला जो आताचा अभ्यासक्रम आहे 10वी मध्ये 90% वर मार्क्स आणणं अवघड नाही झालंय हल्ली. आता 95% वर जायचं असेल तर खूप मेहनत लागते, पण 90% वर तर मुलं जातात. आता बरीच मुलं जातात. गावची मुलं आपली का नाही जाऊ शकत आहेत? कारण त्यांना तसं गायडन्स नाही मिळत आहे, त्यांना तशा फॅसिलिटीज नाही मिळत आहेत, है ना? तर त्यांना आपण आपल्या बाजूने जेवढं होईल तेवढं प्रोव्हाइड केलं की डेफिनेटली गावच्या मुलांचा पण स्कोर खूप चांगला येईल. कारण बघा, आता इथे शहरातल्या एका शाळेमध्ये मी शिकवत होते काही वर्षांपूर्वी. तिथे दरवर्षी 90%च्या वर कमीत कमी 20-25 मुलं असायची. म्हणजे 200 मुलं 10वीच्या परीक्षेला बसायची, त्याच्यामधली 25-30 मुलं जी आहेत 90%च्या वरतीची असायची. सो होऊ शकतं. आणि जवळजवळ बाकी सगळेचे जे सगळे विद्यार्थी, 2-3 विद्यार्थी सोडता, सगळे 60%च्या वरती असा तिथला रिझल्ट चांगला लागायचा. सो म्हणायचं आहे की आपण प्रॉपरली त्यांना हेल्प केली तर त्यांचं टक्केवारी पण नक्की खूप वरती जाईल. ठीक आहे, चालेल सर. मी तुम्हाला ना आता लगेच, थांबा आपण तुम्ही चेकच करून घ्या. मोबाईल तुमच्याकडे आहे ना सर? अच्छा, थांबा, मी तुम्हाला सगळ्या लिंक पाठवते, एकदा बघून घ्या. हे बघा, हे लिहिले ना यू कॅटपुल्ट 8, 9, 10. हा, यू कॅटेबल 8, 9, 10 ह्याच्यामध्ये तुमच्या 8वी ते 10वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांचा डेटा येईल. तर ह्याला भरायला वेळ लागेल. तर ह्याचा तुम्ही टाइम घ्या, 4-5 दिवस, काही हरकत नाही. मंगळवारी पर्यंत दिला तरी चालेल. पण हा जो खाली आहे ना लोधा लिहिलेला, लोधाचा गुगल फॉर्म, तो आजच भरा, निवडून विद्यार्थी, योग्य विद्यार्थ्यांना निवडून. आणि अजून एक गुगल फॉर्म आहे, तो तर 2 मिनिटांमध्येच भरून होईल, जो मी गडचिरोलीच्या ग्रुपमध्ये काल टाकलेला होता. तर तो पण मी, थांबा, तुम्हाला पर्सनली टाकून देते. तर तो पण तुम्ही नंतर भरला तरी चालेल, आज भरला तरी चालेल, ते तुमच्यावर डिपेंडंट आहे की कसा वेळ आहे तुमच्याकडे. हा, हे बघा, गडचिरोलीचे ना बाकी 24 शाळा आहेत ना, तर ह्या 8 शाळा, हा 24 मधल्या आमच्याकडे हा 8 शाळांचा डेटा आलेला नव्हता, तर 2-3 शाळांचा आला. आता तुम्ही पण आज भरला तर तुमचा पण येईल आमच्याकडे. ठीक आहे, तर हे 3 गुगल फॉर्म आहेत. बाकी ना युट्यूब वरून आपल्या चॅनलवर जाऊन जे धडा पाहिजे त्याचे कसं शोधायचं त्याचा पण व्हिडिओ थोड्या वेळामध्ये सगळ्या ग्रुपमध्ये टाकते. आपल्या ह्या ग्रुपमध्ये तुम्ही ऍडेड आहात ना सर? प्रिन्सिपल्सचा जो ग्रुप आहे, यू कॅटपुल्टचा, गडचिरोलीचा, सगळ्या HMचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुम्ही आहात? हा, ठीक आहे. त्याच्यामध्ये सर ना थोडस ना प्लीज सर त्या ग्रुपसाठी ना तुम्ही ऍक्टिव्ह राहा. कारण ना आता हा वाला जो आपला टायमिंग आहे ना, डिसेंबर ते मुलांची बोर्ड एक्झाम होईपर्यंत क्रुशियल टाइम आहे. त्याच्यामुळे मुलांना हेल्प व्हावी म्हणून आमच्याकडून काही ना काही नवीन त्याच्यामध्ये वारंवार येतच राहणार. ठीक आहे, चालेल सर. मग झालं आपलं मेन जे बोलायचं होतं ते बोलून.
सो मुलांनो, तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि जसं मी सांगितलं, तुम्ही लाईनीमध्ये व्हिडिओ बघा. मग ना तुम्ही लाईनीमध्ये व्हिडिओज बघितल्यानंतर ना 1-1.5 महिन्यानंतर परत मी फक्त तुमच्याशी भेटेल. म्हणजे सरांशी बोलायचं ते तुमच्याशी भेटेल, कारण तुम्ही आता जास्त व्हिडिओ बघितलेच नाहीत ना, त्याच्यामुळे मी जास्त काही प्रश्न नाही विचारू शकले तुम्हाला. पण नेक्स्ट मीटिंग मध्ये मग आपण थोडंसं डिटेल मध्ये जास्त बोलू. ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू. हा, चला, मी आपलं जसं ठरलेलं मी तुम्हाला अर्ध्या तासामध्ये फ्री केलेलं आहे. ठीक आहे सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू फॉर जॉईनिंग. Thank you, ma'am. थँक्यू स्टुडंट्स.